नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन वरण कसं बनवायचं ते पाहतोय. साधं सोपं आणि तेवढंच चविष्ट असं हे वरण आहे. तर त्यासाठी डाळ शिजवून घ्यायची. तर अर्धी वाटी मी तूर डाळ इथे शिजवून घेतली. तर 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला देऊन ही डाळ शिजवून घ्यायची आणि ती घोटून घ्यायची. तुम्ही रवीने घोटून घेऊ शकता किंवा चमच्याने. त्यानंतर फोडणीसाठी तेल गरम करायचं. एक मोठा चमचा तेल आहे, त्यात जिरं मोहरी. तेल चांगलं गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकायचे. लसूण पाकळ्या बारीक चिरून आणि कढीपत्ता. आणि यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण की आपण यात हिंग आणि हळद टाकणार आहोत. तर एकदम जास्त गरम तेलामध्ये किंवा गॅस चालू असताना जर टाकलं तर ते करपतं आणि थोडंसं कडवट चव येऊ शकते. तर थोडीशी हलकी फोडणी थोडीशी थंड झाल्यावरती, म्हणजे खूप गार नाही, तुम्ही बघू शकता अजून बबल्स येत आहेत लसूणला. त्याचबरोबर मीठ घातलं चवीनुसार आणि आता डाळ टाकायची. आणि डाळ टाकल्यावरती आपण गॅस चालू करायचं आहे. तुम्ही गॅस बंद न करता हे पातेलं खाली उतरून हळद आणि हिंग टाकू शकता. आता सगळी डाळ घालायची याच्यामध्ये. ही फोडणी एकदम परफेक्ट बसली ना तर हे वरण अतिशय चविष्ट लागतं. आणि या वरणामध्ये ह्यातली एकही गोष्ट स्किप करून चालत नाही. आपलं जिरं मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिंग, हळद ह्या सगळ्या कंपल्सरी गोष्टी आहेत, तरच ते वरण छान बनतं. आणि सगळ्या शेवटी उकळी आल्यावरती कोथिंबीर आपल्याला त्याच्यावरती घालायची, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून. आता हे आपलं वरण सर्व करायला तयार आहे. गरमागरम भात, गरमागरम वरण आणि वरून तुपाची धार एकदम मस्त लागतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब.